नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ तालुक्यामध्ये अक्षय तृतीया या दिवशी आदिवासी परंपरेनुसार जे काही पेरणी करण्याचं एक हंगाम एवढा टाईम येतो, त्या दरम्यान जे काही बीज असतं पेरणीसाठी वापरण्यात येणार आहे ते चेक करण्यासाठी ज्या पद्धतीने शास्त्रज्ञ किंवा सायंटिस्ट आपली क्षमता दर्शवतात, त्या पद्धतीने आदिवासी समाजामध्ये ही एक विशिष्ट प्रथा आहे की जे पावसाळ्यामध्ये बीज पेरणी करण्यात येते, त्या बीज चेकिंग कशी पद्धतीने करतात. तर सर्वप्रथम आसपासून थोडी माती गोळा करून घेऊन येतात आणि त्याच्यानंतर एखाद्या टोपल्यामध्ये ते माती टाकून एकावर एक 7 थर असे देऊन आणि या पद्धतीने या गौराईची निर्मिती किंवा उगम होतो. आणि त्याच्यामध्ये जर जाड उगम झाला किंवा उगलं तर ते बीज पेरणी लायक असतं. आणि पातळ कुठं जर उगलं तर आदिवासी समाजातील जाणकार महिला किंवा पुरुष समजून घेतात का हे बीज खराब आहे किंवा चांगल्या पद्धतीचे नाही. धन्यवाद. काय पूर्ण हां बरं बरं. हां, हे आखाजी जो सण आहे तो सणाचं महत्त्व काय आहे? इथं उभं राहा. हां, सणाची माहिती द्या बरं मला. बरं बरं हां बरं बरं बरं. मग हां आदिवासी सणानिमित्त हा कार्यक्रम राहतो. मग इथून मोडाचा हां सांगा सांगा. त्याचा महत्व आपले मोड पाहतो ना. बरोबर बरोबर. शेताचा हां, म्हणजे आता आदिवासी याच्या परंपरेनुसार इथून हे पेरणीची सुरुवात आपली राहते. तर आपण जे धान्य पेरायचं आहे ते आता पेरून पाहतो. बरोबर बरोबर. तर मग हा आदिवासींमध्ये प्रत्येक वर्षी चालूच आहे का? बरं. परत काही सणानिमित्त काही दुसरं अजून माहिती? बरोबर बरोबर बरोबर. हां बरोबर. म्हणजे याच्यातून अंदाज येतो. हां हां हां. बरोबर बरोबर बरोबर. गाव कोणता? मांडणपाडा. तर आपण बघतो मांडणपाडा या गावचा गौराईचा जो आदिवासी परंपरेनुसार जो कार्यक्रम राहतो तो ह्या महिलांनी आज आपल्याला इथं. तुमचं हां देवकीबाई. बरं बरं बरं. हा सण कोणता आहे? आखाजा. याच्यात काय म्हणजे काय नेमके कशा निमित्त काय करतात? बरोबर. म्हणजे हां हा मोड चांगला निघाला तर आपला पुढं शेतीचा चांगला व्यवस्थित. बरोबर बरोबर. म्हणजे प्रत्येक खेड्यात हा कार्यक्रम राहतो. बरोबर. तर हे किती दिवसाचं असतं हे पेर? बरोबर. तर आपण बघतो मांडणपाडा या गावच्या ह्या महिला आहेत आणि आखाजा जो सण आहे आदिवासी परंपरेनुसार तर शेतीचे जे काही अंदाज जे पूर्वज आडील वडील करत आलेत त्या परंपरेनुसार यांनी सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केला.